जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 2017च्या कार्बन इमिशन बद्दल विचारलेलं आहे. तर आपण आता लक्षात घेऊया 2024 बद्दल. ठीक आहे. तर पहिले लक्षात ठेवा की युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम रिलीज करतो इमिशन गॅप रिपोर्ट. ठीक आहे. 2023 मध्ये किती इमिशन झालेलं आहे, तर हे 2024 मधल्या रिपोर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर 2023 मध्ये किती इमिशन झालेलं आहे? जगामध्ये सर्वात जास्त इमिशन केलेलं आहे चायनाने. किती टक्के? जगात 31%. 2 नंबरला आहे अमेरिका, 13%. 3 नंबरला आहे भारत, 8%. आणि 4 नंबरला आहे युरोपियन युनियन, 7%. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. हे त्यावेळेस न्यूज मध्ये असणारे पोर्टल आहेत. तर मग आपल्याला लक्षात काय करायचंय, 2024 मध्ये जे पण पोर्टल लॉन्च झालेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. कारण की पोर्टलवर आता बघा अजून पुढे 2 प्रश्न तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. भारताच्या गगनयान मिशन बद्दलचा प्रश्न आहे. 2024 मध्ये आपण अपडेटेड इन्फॉर्मेशन घेऊयात. ठीक आहे. तर 4 ॲस्ट्रॉनॉट आपण पाठवणार आहोत. त्यांचे नाव काय आहे? ग्रुप कॅप्टन प्रसन्था बालकृष्णन नायर. त्यानंतर आहेत ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, आणि चौथे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर ही 2015ला लॉन्च झालेली होती आणि बेटी बचाव बेटी पढाव आंदोलनाचा ही योजना भाग आहे. तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे, सी आणि डी हे विधान चुकीचं आहे. याच्यात लक्षात ठेवा, जी गर्ल चाइल्ड आहे ना, जन्मते वेळेपासनं तर 10 वर्षापर्यंत तिचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट बनू शकतं. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम डिपॉझिट किती? तर मिनिमम 250 रुपये आणि मॅक्सिमम 1.5 लाख रुपये डिपॉझिट. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पद्मभूषण बद्दल आहे, 2018चे. आता 2024 मधले पद्मभूषण आपण पाहूयात. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, 5 भारतरत्न, 5 पद्म विभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. ठीक आहे. आणि ह्या पद्म अवॉर्ड मध्ये 30 विमेनला पद्म अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. साहित्य आणि शिक्षण, होर्मुसजी एन कामा, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यानंतर कला संगीत मध्ये मिथुन चक्रवर्ती, वेस्ट बेंगॉलचे रहिवासी. दत्तात्रय अंबादास यांना पण आर्ट साठी मिळालेला आहे, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्याच्यानंतर अश्विन बालचंद्र मेहता यांना मेडिसिन साठी मिळालेला आहे आणि हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. हे मी पद्मभूषणचे अवॉर्ड सांगतोय फक्त, जे महत्वाचे ते सांगायला. कारण की आता त्याच्यानंतर एक फॉरेनर आहे, त्यांना मिळालेला आहे यंग ल्यू किंवा युंग ल्यू, जे की तायवानचे आहेत आणि यांना कोणत्या कॅटेगरीसाठी मिळाले? ट्रेड आणि कॉमर्स. ठीक आहे. त्यानंतर राम नाईक पब्लिक अफेअर, महाराष्ट्राचे रहिवासी. त्यानंतर आहेत प्यारेलाल शर्मा कलेसाठी, महाराष्ट्राचे रहिवासी. नंतर कुंदन व्यास यांना साहित्य. ठीक आहे. साहित्य आणि एज्युकेशन मध्ये, जे की महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चुकीचे विधान ओळखा. श्री दलवीर भंडारी यांची
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली. श्री भंडारी यांच्या संयुक्त राज्यसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. 145 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयास ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिली वेळ आहे. तर चुकीचं विधान विचारलं होतं, तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत, म्हणून चौथं हे उत्तर आहे याच. आता याच्यामधून थोडी महत्वाची माहिती पाहूयात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना युनायटेड नेशन चार्टरच्या अंतर्गत झालेली आहे. 1946 पासून ही कार्यरत आहे. स्थापना 1945 ला झाली, पण कार्यरत 1946 पासून आहे. 9 वर्षाचा टेन्युअर असतो जजेसचा. 15 जजेस असतात या न्यायालयामध्ये आणि रिअपॉइंटमेंट इलिजिबल आहे. ठीक आहे. भारताचे आतापर्यंत 4 न्यायाधीश आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सर्व केलेला आहे आणि एक कंटिन्यू करत पण आहेत. याचे हेडक्वार्टर आहे नेदरलँड मधील हेग, नेदरलँड. हेग, नेदरलँड. आता भारताचे पहिले कोण होते की जे न्यायाधीश म्हणून सर्व केलंय, ते आहेत सर बेनेगल राव. 1952-53 मध्ये. नंतर नागेंद्र सिंग 1973 ते 88 हे रिअपॉइंट झालेले होते. तिसरे आहेत रघुनंदन स्वरूप पाटकर. ठीक आहे. 1989 ते 91 पर्यंत होते. ठीक आहे. आणि चौथे आहेत दलवीर भंडारी. पुढचा प्रश्न साहित्य अकॅडमी बद्दल विचारलेला आहे. बरोबर नाही विचारलंय. स्थापना 1954. नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत झाली. तिचे मुख्यालय मुंबई नाही दिल्लीमध्ये आहेत आणि 4 भाषेत मान्यता आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला लक्षात ठेवायचंय 2023 चे जे अवॉर्ड होते 2024 ला देण्यात आलेले आहेत, त्याच्यातले 4 लक्षात ठेवा. इथं मी भाषा कोणतं कशासाठी मिळाले, त्याची कॅटेगरी काय आणि लेखक कोण, लेखक किंवा लेखिका कोण. तर इंग्लिश भाषेतील स्पिरिट नाईट या कादंबरीला, या नॉवेलला मिळालेला आहे आणि याचे लेखक कोण आहेत, इस्टरिन किरे. ठीक आहे. आता हिंदी मध्ये मैं जब तक आज किंवा मैं जब तक आई बहार ही एक कविता आहे, पोएम आहे. तर गगन गिल यांनी ही लिहिलेली आहे. त्याच्यानंतर मराठीमधील विधानचे गद्यारूप, तर हे क्रिटिसिझम आहे, ज्याचं लेखन केलंय सुधीर रसाळ यांनी. त्यानंतर संस्कृत मध्ये भास्करा चरितम ही एक पोएम आहे आणि दीपक कुमार शर्मा यांनी ही लिहिलेली आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, मुंबई शहरासंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे. मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील पहिले एकमेव शहर आहे. मुंबई शहरात 4 प्रमुख नद्या मिठी, दहिसर, पोईसर, पोशिवरा. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे. सी हे चूक आहे. फक्त दहिसर नद्याचा उगम तुळशी तलावातून होतो. पोईसर नदी म्हटलं की काय येतं, पोईसर नदीचा उगम स्थान होतो संजय गांधी नॅशनल पार्क आणि ड्रेन कुठे होतं, ही एमटी होते मार्वे क्रीक. ठीक आहे. उगमस्थान कुठे,
संजय गांधी नॅशनल पार्क आणि ड्रेन होते मार्वे क्रीक. ठीक आहे. त्याच्यानंतर ओशिवरा नदी ही उगमस्थान आहे अरे मिल्क कॉलनी, जी की गोरेगाव हिल्स इथे आहे. मिठी नदीचा उगमस्थान आहे पवई मध्ये विहार तलाव. ठीक आहे, विहार तलाव. पुढचा प्रश्न आता बघा, परत प्रश्न पोर्टल वरतीच विचारलेला आहे यावेळेस. ठीक आहे, आणि अजून पण 10वा प्रश्न पण पोर्टल मध्येच. पेन्सिल 2017 मध्ये लॉन्च झाले होते. ठीक आहे, आता पर्सन इन न्यूज आहे हा. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला इंटँजेबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली? तर कुंभमेळा. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना एक लक्षात ठेवा, 2024 मध्ये युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज म्हणून कोणाकोणाला अवॉर्ड दिलेला आहे? 2023 मध्ये भारतातील वेस्ट बेंगॉल मधील शांती निकेतन, 2023 मध्ये अजून होयसाला टेम्पल कर्नाटक, आणि 2024 मध्ये आता हे आहेत मोदियम्स आसाम. तर मोदियम्स काय आहे? तर हे 700 वर्षापूर्वीचे जे अहोम डायनेस्टी मधील रॉयल लोक होते त्यांचे मृतदेह, त्यांचे बरियल्स आहेत, यांना मोदियम्स असं म्हणतात, आणि 2024 मध्ये युनेस्कोनं त्याला वर्ल्ड हेरिटेजचा टॅग दिलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहे? तर पृथ्वी शिखर परिषद, ज्याला रिओ समिट असं म्हणतो आपण, 1992 मध्येच भरली होती. क्योटो प्रोटोकॉल 1997, ज्याचं टार्गेट होतं ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन कमी करणं. UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज 1992. आता याच्या नावातच क्लायमेट चेंज म्हणल्यावर हवामानाच्या बदलीशीच असणार, आणि हे काम करायला केव्हा सुरू केलं? वर्किंग मध्ये आलं 1994 ला. रामसर परिषद एक इंटरनॅशनल ट्रीटी आहे, इंटरनॅशनल ट्रीटी फॉर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज ऑफ वेटलँड 1971. अजून एक लक्षात ठेवा, COP21 पॅरिस क्लायमॅट चेंज कॉन्फरन्स, हे पण हवामानाशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जगातील 7 समुद्राशी यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय रोहन मोरे हा आहे. तर आता 2024 मध्ये एक डेव्हलपमेंट झाली होती. एक पीटर स्टॉयचे या नावाचा बल्गेरियन व्यक्ती याने रेकॉर्ड केलं होतं, सर्वात फास्टेस्ट रेकॉर्ड बनवलं त्यांनी 173 दिवसात. तर मे बी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. रोहन मोरे हे फक्त पहिले भारतीयच नव्हे तर पहिले एशियन पण आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आणि हे पुण्याचे रहिवासी होते, म्हणजे पुण्याचे रहिवासी आहेत पुन्हा. पुढचा खालील आता हे प्रश्न त्यावेळेसचा आहे बघा. ठीक आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना रिकाम जागा ह्या हेतूने करण्यात आली होती. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोताशी तपासणी करणे, कामकाजाची माहिती मिळवणे, विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचवणे. तर मित्रांनो, उत्तर 2 बरोबर आहे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. ठीक आहे, बलवंतराय मेहता कमिटी ही 1957 ला गठीत झाली होती, जिने ती 3 टियर सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती, सजेस्ट केली होती. तर ह्या 3 टीम सिस्टीम मध्ये कसं असायचं? ग्रामपंचायत ही खेड्यामध्ये असणार, पंचायत समिती तालुक्यामध्ये किंवा ब्लॉक लेवलला असणार, आणि ZP म्हणजे जिल्हा परिषद ही
डिस्ट्रिक्ट लेवलवरती म्हणजे जिल्हा लेवलवरती असणार. अजून कोणकोणत्या कमिटी आहेत पंचायत राज रिलेटेड? तर ग्रामपंचायत रिलेटेड किंवा पंचायत राज रिलेटेड अशोक मेहता जिने 2 tier सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती किंवा सजेस्ट केली होती, 1977 मध्ये भरली होती ही समिती. त्यानंतर एल सिंघवी कमिटी 1986 ला, आणि जी व्ही के राव कमिटी 1985 ला. तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कमिटी ही ग्रामपंचायतीशी रिलेटेड आहेत, ठीक आहे, किंवा कमिटी देताना आणि इयर विचारल्या जाऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सर सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्षे तो मांडता येणार नाही. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. इवन बघा, 1 आणि 2 ना एकूण एकाचं ना कंटिन्युएशन आहे, ते काय म्हणतात, 2/3 पाठिंबा पाहिजे आणि पास व्हायचं असेल तर 3/4 पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, सरपंचाचा कार्यकाल असतो 5 वर्ष. तर पहिले 2 वर्ष आणि ह्या 5 वर्षामधील पहिले 2 वर्ष आणि शेवटचा अर्धा वर्ष म्हणजे शेवटचे 6 महिने अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. ठीक आहे, मांडता येत नाही. आता आपण पाहूयात प्रश्न. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पंचायत म्हटलं आपलं ग्रामपंचायत 73व घटना दुरुस्ती 1992, हे एक लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न पाहिलेत आपण. पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विधान कोणते? आता याच्यात आपल्या सर्वांना माहिती आहे की प्लॅनिंग कमिशनर रिप्लेस करून नीती आयोग आली होती. 2015 ला याची स्थापना झाली. जे पंतप्रधान अध्यक्ष असतात. ठीक आहे, बी आणि सी तर बरोबर आहे. चुकीचे विधान विचारले, नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. वाचला ना काय खरं वाटत, खरं हे ना स्टेटमेंट बरोबर वाटते, पण इथं ट्रॅप इथं बघा, इन्स्टिट्यूट नाही तर हे इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशन बघा किती छोटासा एरर इथं होता. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आणि नीती आयोगाचं एक थिंक टँक आहे आणि याचं उद्दिष्ट आहे बॉटम टू टॉप अप्रोच, बॉटम टू टॉप किंवा बॉटम टू अप अप्रोच. बिनचूक कोणते विधान? संसदेची निर्मिती. आता बघा हा प्रश्न ना, याच्यामध्ये पण जे ऑप्शन्स आहेत ना फार क्लोज आहेत. उत्तर 4 आहे. आपल्याला बिनचूक विचारलेला आहे. तर भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. हा, आणि अटॉर्नी जनरल हा कोणत्या पण हाऊस मध्ये जाऊन भाषण करू शकतो, पण त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. अटॉर्नी जनरल ऑफ जो स्टेट मध्ये असतो तो कलम नंबर किती मध्ये आहे? तर तो कलम नंबर किती मध्ये असतो? एक मिनिट हा, तो कलम नंबर 165 मध्ये असतो. ठीक आहे, 165 मध्ये. याची अपॉइंटमेंट राज्यपाल करतात. याला पण सेम भाषण करण्याचाच अधिकार असतो हाऊस मध्ये, पण मतदान करण्याचा, वोट करण्याचा अधिकार नाही. कलम नंबर 81 मध्ये संसदेची निर्मिती नाही, लोकसभा कंपोजिशन बद्दल सांगितलेलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत नाहीये मित्रांनो कलम नंबर 54 मध्ये. राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये जे इलेक्टोरल कॉलेज असतं ना, इलेक्टोरल कॉलेज, त्याच्याबद्दल मेन्शन केलंय. आता राष्ट्रपतीचं इलेक्शन मध्ये कोण कोण मतदान करू शकतो? लोकसभा, राज्यसभा आणि ही आपले स्टेट असेंब्ली आणि ही युनियन टेरिटरी दिल्ली आणि पुदुचेरी. विधान सभा. ठीक आहे. तर लोकसभा, राज्यसभा, स्टेट मधील विधानसभा आणि दिल्ली आणि पुदुचेरी ह्या युनियन टेरिटरी मधील विधानसभा येथील जे इलेक्टेड मेंबर्स आहेत ना, तर ते फक्त मतदान करू शकतात. ठीक. आता मला एक सांगा, प्रेसिडेंटला रिमूव्ह करायचे, इम्पीच करायचे, जो कन्सेप्ट आपण युएसए कडनं बॉरो केलेला आहे, तर ती कोणत्या कलम मध्ये मेन्शन केलेलं आहे? ठीक आहे. आता सपोज प्रेसिडेंटला इम्पीच करायचे, तर फक्त लोकसभा आणि राज्यसभा याच्यातील इलेक्टेड प्लस नामनिर्देशक म्हणजे नॉमिनेटेड मेंबर
मतदान करू शकतात. ठीक आहे, हे बाकीच्यांचा काही रोल नसतो. पण प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये फक्त लोकसभा, राज्यसभा, विधानसभा कोणत्या स्टेट मधल्या आणि दिल्ली आणि पुदुचेरी येथील युनियन टेरिटरी मध्ये जे इलेक्टेड MP MLA आहेत त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे. जे नामनिर्देशक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. पण रिमूव्हल प्रोसिजर मध्ये लोकसभा आणि राज्यसभा मधील इलेक्टेड प्लस नामनिर्देशक म्हणजेच नॉमिनेटेड मेंबरचा समावेश असतो. ठीक आहे. आता कलम नंबर 64 मध्ये काय मेन्शन केले तर व्हाईस प्रेसिडेंट हा एक्स ऑफिसो चेअरमॅन असतो राज्यसभेचा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे भारत खालील विधाने लक्षात घ्या बिनचूक कोणकोणते ते विचारले. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. उच्च न्यायालय असलेली दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. स्वातंत्र्यपूर्वी काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. तर हे चारही विधान बरोबर आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कंटिन्युएशन मध्ये एक लक्षात ठेवा. एक 7व घटना दुरुस्ती 1956 मध्ये ज्याच्यामध्ये पार्लमेंट कॅन इस्टॅब्लिश कॉमन पार्लमेंटकडे पॉवर आहे की ते कॉमन हायकोर्ट बनवू शकतात. एक स्टेट किंवा एक युनियन टेरिटरी, एक स्टेट, अजून एक स्टेट. ठीक आहे, असं कॉम्बिनेशन करून ते कॉमन मध्ये हायकोर्ट बनवू शकतात. केव्हा झालं हे 7th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1956 मध्ये पार्लमेंटला पॉवर देण्यात आलेली आहे. आता उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये कुठे कुठे करण्यात आली तर ही करण्यात आली बंगाल, बॉम्बे आणि मद्रास मध्ये. 4थं जे होतं ते अलाहाबाद मध्ये बनवण्यात आलेलं होतं 1866 मध्ये. ठीक आहे. आणि 2019 मध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसाठी नवीन हायकोर्ट बनवण्यात आलं होतं किंवा क्रिएट करण्यात आलेलं होतं किंवा निवेस्ट हायकोर्ट ह्या इथे आहेत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्ती केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्ती केली जाईल. मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असायला नाही. तर A, C आणि D हे 3 विधान कलम नंबर 164 च्या अंतर्गत येतात. A, C, D ऑप्शन 3. आता याच्यामध्ये D चं एक कंटिन्युएशन लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक घटना दुरुस्ती झालेली होती. तर ती घटना दुरुस्ती आहे 91व घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये डिसाइड करण्यात आलं होतं की राज्यसभा असू, ठीक आहे, म्हणजे विधानसभा असू किंवा आपली संसद असू, इथे आता संसद मधला कलम नंबर 75 आहे. ठीक आहे. आणि विधानसभेमधील जे पण मंत्रिमंडळातील परिषद आहे मुख्यमंत्र्या सहित तर टोटल 15% जास्त नसायला हवी आहे. आणि एक कलम नंबर 75 मध्ये प्राईम मिनिस्टर प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर 15% पेक्षा जास्त असायला नकोय. ठीक आहे. आता बी हे स्टेटमेंट कशामध्ये आहे? राज्याच्या प्रशासन संबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. हे कलम नंबर 167 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, 167 मध्ये. आता याच्यात एक लक्षात ठेवा, कलम नंबर 163. ठीक आहे. अच्छा ठीक आहे, एक प्रश्न आहे 163 वरचा, तो पाहूयात. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होणार? तर कलम नंबर 163 नुसार यांना विवेकाधिकार प्राप्त होतात. आणि जी काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री असते ना, ही आता आपण बघितली, हे मुख्यमंत्र्याची मंत्री परिषद, यांचं काम असतं एड आणि ऍडवाइस करणं राज्यपालाला कलम नंबर 163 मध्ये. आणि कलम नंबर 163 मध्येच राज्यपालाला डिस्क्रेशनरी पॉवर पण मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून बाकीचे
152 मध्ये काय आहे तर 152 मध्ये कॉन्स्टिट्यूशनना स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे, पण या स्टेट टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. तर या स्टेट मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख एक्सेप्ट केलेला आहे, कारण की जम्मू काश्मीर 370 याच्यानुसार त्यांना स्पेशल राईट्स मिळत होते, पण 2019 मध्ये हे सर्व खारिज करण्यात आलेले होते. कलम नंबर 154 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे तर 154 मध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोणकोणते आहेत राज्यपालाला तर ते मेन्शन केले. डिस्क्रिशनरी पॉवर 163 मध्ये. कलम नंबर 160. आता एक सांगा मला, राज्यपालाची अपॉइंटमेंट करतो प्रेसिडेंट. प्रेसिडेंट राज्यपालाचा मायबाप असतो. प्लेजर ऑफ प्रेसिडेंट त्याचा कार्यकाल चालतो गव्हर्नरचा, राज्यपालाचा. तर राज्यपालाला कोणते काम द्यायची किंवा कोणते काम त्याच्याकडनं प्रोव्हिजन्स, कोणते प्रोव्हिजन त्याचे डिस्चार्ज करायचं, तर हे कलम नंबर 160 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 22 पाहूयात की भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राज्यांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे तर जपान. आता लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य असणारा जगामध्ये दोनच लोकशाही आहेत, भारत आणि दुसरा जपान. आता कोण कोण अजून, चायना आणि रशिया हे दोन कम्युनिस्ट कंट्री आहेत जिथे फंडामेंटल ड्युटीज आहे. भारताने मूलभूत कर्तव्य हा कन्सेप्ट USSR म्हणजे आजचा रशिया यांच्याकडनं बॉरो केलेला आहे. भारताच्या 42व घटनादुरुस्ती 1976, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत एक स्वरण सिंग कमिटी होती, ज्यांनी मूलभूत कर्तव्य सजेस्ट केले होते. तर ही मूलभूत कर्तव्य आपण 42वे घटना दुरुस्ती 1976 मध्ये ऍड केली होती. तर 10 फंडामेंटल ड्युटीज आपण ऍड केल्या होत्या, पण भारतामध्ये टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. मग ती 11वी आपण ऍड केली होती 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये. आणि ही 11वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये कोणतं काय मूलभूत कर्तव्य होतं तर वयाच्या 6 ते 14 वयोगटामधील सर्व मुला मुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. आणि ह्याच 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये फंडामेंटल राईट आर्टिकल कलम नंबर 21 सब क्लॉज ए मध्ये पण असंच मेन्शन केलेलं आहे. मूलभूत कर्तव्याचा जर कलम विचारला तर कलम नंबर 51 सब क्लॉज ए आहे. आणि हा जो 11वा मूलभूत कर्तव्य आहे ना, 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना कंपल्सरी एज्युकेशन, तर हे आपल्याला कलम नंबर 51 सब क्लॉज ए सब क्लॉज के मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. अजून याच्यामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन आहे का? नाही. ठीक आहे. आता फंडामेंटल ड्युटीज, आपले जे मूलभूत कर्तव्य आणि जे DPSPs आहेत हे नॉन जस्टिसिएबल असतात. ठीक आहे. नॉन जस्टिसिएबल असतात म्हणजे जर याचं पालन केलं नाही तरी तुम्हाला जेलमध्ये जात नाही, तुम्ही जेलमध्ये जात नाहीत, असं याचा मोठी अर्थ होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 24वा, लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेत अनुसरून नाही कोणते ते ओळखा. तर मुक्त आणि निपक्षपाती निवडणूक, फ्री आणि फेअर इलेक्शन, हे तर बरोबर आहे. डेमोक्रेसीचं तर मेन रूट कॉज आहे ते. व्यक्तीची प्रतिष्ठा, बरोबर आहे. एक वोटला वन वोट वन व्हॅल्यू असते. कायद्यासमोर समानता, हे तर बरोबर मित्रांनो. तर A, B, D हे विधान बरोबर आहे. C हे विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता लोकशाही झालं. पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे. पुढील जोडी ओळखा. आता संविधानाच्या सूची, तर 7th शेड्यूल मध्ये संविधानाच्या 3 सूची मेन्शन केलेल्या आहेत, राज्य सूची, संघ सूची आणि कॉन्करंट सूची. तर संघ सूचीमध्ये कोणकोणते येतात? टपाल खाते, बँकिंग, डिफेन्स, वॉर, पीस. ठीक आहे. वॉर झालं, पीस झालं. पुन्हा अजून कोणकोणते? फॉरेन ट्रेड, फॉरेन अफेअर्स, रेल्वे, पोस्ट झालं, रेल्वे, एअरपोर्ट, पोर्ट, रेल्वे, एअरपोर्ट, पोर्ट. ठीक आहे. फॉरेन ट्रेड, फॉरेन अफेअर्स, करन्सी आणि कॉइनेज, ह्या गोष्टी संघ सूचीकडे असतात. राज्य सूचीकडे काय काय असतात? तर राज्य सूचीकडे असतात शेती, पोलीस, त्यानंतर
प्रिझन, हे प्रिझन लक्षात ठेवा. पुन्हा लोकल गव्हर्नमेंट जसे की ग्रामपंचायत, म्युन्सिपाल्टीज वगैरे. पब्लिक हेल्थ म्हणजे बघा सार्वजनिक दवाखाने ते सर्व यांच्याकडे येतात. जमिनी, दारूबंदी वगैरे ते सर्व यांच्याकडे येतात. पुन्हा ॲनिमल हजबेंडरी, शेती किंवा प्रायमरी सेक्टर मधले ते यांच्याकडे येतात काही काही. आणि महत्वाचं आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस. ओके, एक्झाम्पल मध्ये घेतलं तर MPSC हे राज्य सूचीकडे येतं. त्यानंतर तिसरी सूची आहे कॉन्करंट सूची, कॉन्करंट लिस्ट. याच्यामध्ये शिक्षण, त्याचबरोबर आता बघा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ओके, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन शेतीची जमीन सोडून. हे लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ऍग्रिकल्चर लँड किंवा शेतीची जमीन. शिक्षण झाल्यानंतर ट्रेड युनियन कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. पुन्हा ऍडल्ट्रेशन. ओके, ऍडल्ट्रेशन. आणि अजून एक आहे दत्तक घेण्याचं, ऍडॉप्शन आणि सक्सेशन. ठीक आहे. ओके मित्रांनो, तर आता बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.